लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नसरापूर प्रकरणातील नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील पीडितेच्या वडिलांशी संवाद साधला. लोकांचा रोष स्वाभाविक, काहींकडनं घटनेला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. माझ्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत कुणीही भेटायला येऊ नका. नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची आर्त हाक. नसरापूर घटनेवरनं मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी. सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात. सरकारचाच एन्काउंटर केला पाहिजे. संजय राऊत आक्रमक. तर जनतेनं तुमचा एन्काउंटर केलाय. जनता सुज्ञ. विनाकारण राजकीय चिखलफेक करू नका. नवनाथ बन यांचा पलटवार. नसरापूर प्रकरणात नराधमाकडनं वासरू दाखवण्याच्या बहाण्यानं गोठ्यात नेऊन बालिकेवरती अत्याचार. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर. सूत्रांची माहिती. किरकोळ मारहाणीसाठी अटक. नसरापूर प्रकरणातील नराधमाचा कोर्टात अजब दावा. रिमांड कॉपीमध्ये आरोपीचे जुने गुन्हे. कोर्टाच्या आक्षेपानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद. सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार आणि नागरिकांकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी. नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल. नराधमाला कठोर शासन करण्यासाठी फास्ट ट्रॅकची मागणी. पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक सहाय्य करण्याची मागणी. नसरापूर प्रकरणातील आंदोलकांवरती पुणे पोलिसांचा लाठीचार्ज. व्हिडिओ जारी करत ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा आरोप. तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे आरोप फेटाळले. विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध. उद्या अधिकृत घोषणा होणार. भाजपचे 5, सेनेचे 2 तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध. बिनविरोध निवडीवरती उद्या शिक्कामोर्तब. सत्तेशिवाय पक्ष टिकू शकत नाही. राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेत जाण्याचा निर्णय. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचं वक्तव्य. प्रहारच्या नावावर निवडून येत नाही ही कार्यकर्त्यांची भावना. कडूंचं भाष्य. भंडाऱ्यात नाना पटोलेंवरती पैशांचा वर्षाव. साकोलीतील कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा अतिउत्साह चर्चेत. व्हिडिओ व्हायरल. नाशिक टीसीएस प्रकरणात पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय. लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना नशेचा पदार्थ दिल्याचा आरोप. अधिक तपास सुरू. महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीला 32,000 कोटींची गळती. मार्च 2023 बाबत कॅगचा अहवाल समोर. कर थकवणाऱ्यांवरती आरटीओ मेहरबान का? कॅगचा सवाल. व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत 15% वाढ होण्याची शक्यता. व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तत्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी. बीडमध्ये 2 दिवसांपासून अनेक पेट्रोल पंप बंद. परळीत पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा. तर हिंगोलीत देखील डिझेल घेण्यासाठी बॅरल घेऊन पंपावरती मोठी गर्दी. डिझेल संपल्याच्या अफवेनं नागरिकांची धावपळ. पुणे मुंबई मिसिंग लिंकवर चालकांची गफलत. फक्त एकच दिशादर्शक फलक असल्यामुळे वाहनधारकांचा गोंधळ. लोणावळ्याला जाणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांचा गोंधळ. विदर्भात उद्यापासून 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा. वर्धा ठरलं देशातील सर्वात उष्ण शहर. 44.5 अंशांचं तापमानाचा नवा उच्चांक. तर विदर्भ, मराठवाड्यात पुढील 3 दिवस उकाडा कायम. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. परीक्षा केंद्रांवर कूलर आणि शुद्ध पाणी देण्याचे नागपूर खंडपीठाचे निर्देश. उष्णतेच्या लाटेत विद्यार्थ्यांना दिलासा. परीक्षा केंद्रावरील असुविधांची न्यायालयाकडून दखल. मुंबईत मंगळवारपासून 30 तास पाणी बंद. जलबोगद्याच्या कामामुळे शहरासह उपनगरात पाणी कपात. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. परभणी ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत. नळाला येणारं पाणी देखील पिण्यायोग्य नसल्याची तक्रार. दिल्लीतील विवेक विहारमधील इमारतीला भीषण आग. 9 जणांचा होरपळून मृत्यू. अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन. 14 जखमींना सुखरूप बाहेर काढलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल. बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय? TV9 मराठीवरती बघा सुपरफास्ट कव्हरेज.
लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.